नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये वॅकन्सी सीट ही पब्लिश झालेली आहे. त्या पद्धतीने पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे. डेट्स ज्या आज जे काही वॅकन्सी रिपोर्ट पब्लिश झालेले आहेत. कोणत्या कॉलेजला किती सीट्स पेंडिंग आहेत हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आणि डेट्स जे काही वॅकन्सी सीट ह्या जे काही चेंजेस त्याच्यामध्ये होतात का कॅटेगरी वाईज त्याचं पण तुम्हाला लाईव्ह तुम्हाला प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या कॉलेजला किती व्हॅकंट सीट्स आहेत आणि त्यामध्ये अजून थोड्याशा काही सीट्स कमी होऊ शकतात का? कारण की 23 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे कॅप राउंड 2 ॲडमिशन प्रोसेससाठी. त्याच्यामध्ये किती चेंजेस होऊ शकतात नियर बाय, सो तेही तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हिडिओ आहे ते पुढे सुद्धा तुम्ही शेअर करा. ठीक आहे. जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत, तर त्यांच्या राइट साइडला सबस्क्राईबचं बटन असेल, तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. ओके. आता आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एल-एल-बी 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे काही विद्यार्थी ॲडमिशनसाठी आज जातील, त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, असे विद्यार्थी. ओके. सो कुठे चेक करायचं आहे मग व्हॅकन्सी रिपोर्ट? सो येथे तुम्हाला दिसत आहे चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट, करंट व्हॅकन्सी रिपोर्ट. आता यामध्ये जे विद्यार्थी मोबाईलमधून चेक करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना ऑप्शन दिसत नाहीये. त्या विद्यार्थ्याने काय करायचं आहे, त्याची माहिती थोड्याच टाईममध्ये तुम्हाला मी देणारच आहे. त्या अगोदर आपण बघूया, डेट्स कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने डेट्स असणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगतो. जसं की आपण बघितलं, तर कॅप राउंड 3चं डिस्प्ले व्हॅकंट शीट फॉर राउंड 3 हे आज पब्लिश होणार आहे. ओके. सो नॉर्मली जे मी तुम्हाला अपडेट देत आहे, त्यामध्येच ही पब्लिश झालेलं आहे. कशा पद्धतीने चेंजेस आहेत, ते पण तुम्हाला यामध्ये लाईव्ह सेशनमध्ये सांगणारच आहे. सो व्हॅकन्सी जे रिपोर्ट आहे, ते आज पब्लिश झालेलं आहे. बट यामध्ये जर आपण बघितलं, तर काही स्टुडंट जे असतील, ते आजच्या डेटमध्ये ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जाणार आहेत. मग त्यामध्ये किती विद्यार्थी असू शकतात? त्याचं एक अल्टिमेटम जर आपण बघितलं, कॅटेगरी वाईज नियर बाय चेंजेस त्यामध्ये होऊ शकतात. एक्झॅक्ट आपण त्यामध्ये सांगू शकत नाही, की किती स्टुडंट ॲडमिशनसाठी जातील. बट मोस्टली जर आपण बघितलं, तर कॅप राउंड 3 साठी कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे जे काही कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी स्टुडंट जास्तीत जास्त यामध्ये आहेत. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होता, की जर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चेंजेस आहेत, तर मी ते चेंजेस कशा पद्धतीने करू शकतो? तुम्हाला काय करायचं आहे? तुमची प्रोफाईल तुम्हाला लॉग इन करायची आहे. लॉग इन केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म असा टॅब तुम्हाला लेफ्ट साइडला दिसेल. त्यावरती अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. तुमचा फॉर्म अनलॉक होऊन जाईल. मग तुम्हाला कॅटेगरीचे चेंजेस करायचे असेल, कॅटेगरीच्या टॅबला क्लिक करा. कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स वगैरे असतील, ते सर्व तुम्ही प्रॉपरली अपलोड करू शकता किंवा त्यामध्ये जे काही रिसिप्ट नंबर टाकायचा असेल, रिसिप्ट नंबर टाकू शकता. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, ओपन कॅटेगरीमधून पहिला अप्लाय केलेला आहे. तर मी आता परत कॅटेगरीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आलेलं आहे, ते मी चेंज करू शकतो का? अशाच पद्धतीने जसं तुम्हाला मी आता सांगितले, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कॅटेगरीचा ऑप्शन असेल, त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. काही विद्यार्थ्यांना जे काही ग्रॅज्युएशनच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेट्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत. सो कन्व्हर्जन सर्टिफिकेट प्रॉपरली बनवा. ओके. आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून टाका. ॲप्लिकेशन फॉर्म लॉग करा आणि त्यानंतर मग कॉलेजचे प्रेफरन्स हे 24 ऑगस्ट 2025 म्हणजे उद्यापासून तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स हे चालू होणार आहेत. सो ते कसे द्यायचे आहे त्याची प्रॉपरली व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला तुम्हाला मी बनवून देईनच. ठीक आहे. मग त्यानंतर जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्या विद्यार्थी डॉक्युमेंट्स हे अपलोड करतील, त्यांचं व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. ती डेट्स वगैरे पुढे तुम्हाला सांगेल.
आताचा जो पार्ट आहे, तो तुमचा व्हॅकंट सीट्स कशा पद्धतीने चेक करायचे आहेत. व्हॅकंट सीट्स कॉलेजमध्ये किती पेंडिंग आहेत, तो आहे. तो तुम्हाला आता मी सांगत आहे. पण खूप विद्यार्थ्यांचे काही डाउट्स यामध्ये होते, ते सुद्धा यामधून तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. परत आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. ठीक आहे. त्या अगोदर तुम्हाला मी सांगतो, की ह्यामध्ये चेंजेस झालेले आहेत की नाही, त्याचं एक तुम्हाला प्रूफ दाखवतो. व्हॅकन्सी रिपोर्ट चेक ऑन 22 ऑगस्ट म्हणजे 22 ऑगस्टला मी एका कॉलेजचं म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं जे काही व्हॅकंट सीट्स आहेत त्या मी चेक केलेल्या होत्या आणि त्याचा जो डेट म्हणजे आपण इथे बघितलं प्रिंटेड ऑन ही जी डेट आहे 22 ऑगस्ट आणि मॉर्निंग 7:00 ला म्हणजे 7:30 ला याचं मी पूर्ण प्रिंटआउट घेतलेली होती. कारण की आपल्याला समजेल, की यामध्ये कॉलेजेसमध्ये सीट्स या खाली होत आहेत का? त्या सेम राहतायत का? कशा पद्धतीने त्यामध्ये चेंजेस होत आहे का? त्यासाठी हा व्हिडिओ, त्यासाठी हा प्रिंटआउट मी घेतलेलं. तेव्हा जर आपण बघितलं पॅरलल व्हॅकन्सी फिजिकल हँडिकॅपसाठी 2 होती, डिफेन्ससाठी 0 आहे आणि ऑर्फनसाठी 1 जागा होती. महाराष्ट्रासाठी जनरल कॅटेगरीसाठी 2 होत्या जागा. ओ-एम-एस स्टुडंटसाठी 2 जागा होत्या आणि एन-आर-आयच्या 15 होत्या. ओके. एस-टीसाठी 1 जागा होती. एस-टीसाठी 6 होती. त्यानंतर एन-टी-बीसाठी फिमेलसाठी 1 होती. एन-टी-डी 1 होती जनरल कॅटेगरी आणि ओ-बी-सीचं जर आपण बघितलं तर 6-3 अशा होत्या. एस-ए-बीसाठी 1-1 होत्या आणि ई-डब्ल्यू-एससाठी 1-1 अशा जेव्हा आपण व्हॅकन्सी रिपोर्ट चेक केलं होतं, तर अशा पद्धतीने तिकडे व्हॅकन्सी होता 22 ऑगस्ट 2025. सो आता आपण बघूया, की यामध्ये काही चेंजेस झालेला आहे का? तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यानंतर आजच्या डेट्समध्ये तुम्ही चेक करू शकता. सो त्याचंच तुम्हाला मी सांगत आहे, की यामध्ये काही चेंजेस किंवा काही सीट्स या कमी झालेल्या आहेत का? ते तुम्हाला आता मी यामध्ये दाखवतो. परत एकदा सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. त्यामध्ये करंट व्हॅकन्सी अलॉटमेंट चेक व्हॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मुंबई आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जसं मी तुम्हाला सांगितलं, तर एकदा आपण हे बघूया, की यामध्ये काही व्हॅकन्सी चेंजेस झालेल्या आहेत की नाही. सो यामध्ये जर आपण बघितलं, तर फिजिकल हँडिकॅपसाठी 2 दाखवत होते. आता 0 आहे म्हणजे इथे ॲडमिशन झालेले आहेत विद्यार्थ्यांचे. डिफेन्ससाठी 0 आहे, ते 0च होत्या. ऑर्फनसाठी 1 आहे, तर 1च जागा तिथे ऑब्व्हियसली अजूनही जशीच्या तशी आहेत. इथे जर आपण बघितलं, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटचे 2 जागा इथे होत्या. त्या 2 जागा आता गेलेल्या आहेत आणि राहिल्या किती 0. त्यानंतर ओ-एम-एस 2 जागा आहेत आणि एन-आर-आयच्या 15 जागा तिथे आहेत. साठी आपण बघितलं तर 5-3 म्हणजेच ओ-बी-सीच्या 6 आणि इथे जर बघितलं तर 3 जागा होत्या. त्यामधले किती राहिलेत आता? 5 जागा यामध्ये राहिलेल्या आहेत. बाकी ठिकाणी जर आपण बघितलं, तर एस-सीसाठी काही जागा खाली होत्या. तुम्ही बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये आता एकच जागा शिल्लक राहिलेली आहे. इथे 6 होत्या, इथे 5 राहिलेल्या आहेत. ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी 1-1 असं होतं यामध्ये. सो त्याच्यामध्ये आता ई-डब्ल्यू-एसची फिमेलची 1 सीट यामध्ये राहिलेला आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ह्या व्हॅकन्सी रिपोर्ट हा आउट झालेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, की कोणत्या कॉलेजला किती सीट्स या खाली आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. या सीटनुसार आता एखादा विद्यार्थी असेल, जो की फिजिकल हँडिकॅप्ड आहे आणि त्याला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला जर ॲप्लाय करायचं असेल, ॲज पर रिपोर्टनुसार जर आपण बघितलं, तर तिथे कोणत्याही सीट्स त्यामध्ये व्हॅकंट नाही आहेत. सो त्या कॉलेजला ॲडमिशन न देता तुम्ही दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन तुम्ही प्रिफर करा आणि नंतरला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ठेवा तुम्ही. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. बट फर्स्ट प्रेफरन्स जो असेल अशाच कॉलेजचा द्या ज्यामध्ये व्हॅकन्सी असतील आणि तुम्हाला तिकडे कॉलेज अलॉटमेंट होतील. व्हॅकन्सी आपण का बघत असतो? कारण की त्यानुसार आपल्याला समजतं, की त्या कॉलेजमध्ये किती जागा खाली आहेत. त्यानंतर आयलेस लॉ कॉलेज आपण बघूया, की त्याचे सीट्स व्हॅकंट सीट्स किती आहेत? जेणेकरून खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येतो, की सर ते पण सांगा. सो आयलेस लॉ कॉलेजचं बघितलं आपण तर एन-आर-आयच्या 8 जागा आहेत. त्या कन्व्हर्ट होतात महाराष्ट्रासाठी. ओपन जनरलच्या 6 आहेत. फिमेलसाठी 1 आहे. ओ-एम-एससाठी 4 जागा आहेत. एस-सीसाठी 3 जागा आहेत. एस-टीसाठी 2 जागा आहेत. डी-टी-व्हीचे 2 आहे. एन-टी-बी 2 आहेत. एन-टी-सी 2 आहे आणि ओ-बी-सी फिमेल 1 आहे. एस-सी-बी-सी 1 आहे.
आणि जर आपण पॅरलल व्हॅकन्सीमध्ये जर चेक केलं, तर फिजिकल हँडिकॅपच्या 3 जागा तिथे खाली आहेत. पण जर फिजिकल हँडिकॅप जर स्टुडंट असेल, तर नक्की त्याने आयलेस लॉ कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स दिलं पाहिजे. त्यानंतर डिफेन्समध्ये तर 0 पेंडिंग आहेत आणि ऑर्फनसाठी जे काही अनाथ विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक जागा तिथे खाली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लाय करायचं असेल ते विद्यार्थी यामध्ये ॲप्लाय करू शकतात. त्यामध्ये नेक्स्ट कोणतं जर आपण कॉलेज बघितलं, तर एकदा फिरोदियाचं आपण बघूया, की खूप विद्यार्थ्यांना फिरोदिया कॉलेजचा पाहिजे असतो. तर त्याच्यामध्ये खूपच जागा खाली आहेत. म्हणजे ओपन जनरलसाठी 16 आहेत, फिमेलसाठी 3 आहेत. ओ-एम-एससाठी जर बघितलं तर 15 आहेत. मॅनेजमेंट कोटामधून जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल 27 आहे. ओके. ओपन एन-आर-आयसाठी 9 जागा खाली आहेत. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाऊट येतो, की सर तिथे गेल्याच्या नंतर समजतं, की ऑलरेडी त्यांच्या जागा फुल झालेल्या आहेत. सो त्यांना हे बोलायचं, की बाबा मॅनेजमेंटच्या ज्या जागा 27 हे ऑलरेडी कॉलेज अजून चालूच म्हणजे ते इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालूच नाही झालं. त्या अगोदर तुम्ही कशा काय सीट्स फिल करू शकता. ओके. सो तसं तुम्ही विचारू शकता. एस-सी कॅटेगरीच्या 5-5 जागा आहेत. सो खूप मोठ्या जागा आहेत यामध्ये. एस-टीसाठी 2-1 आहेत. डी-टी-व्हीचे 2 आहे. एन-टी-सी 1 आहे. एन-टी-बीसाठी इथे कोणत्याही जागा इथे खाली दिसत नाहीयेत. ओके. एन-टी-डीसाठी पण इथे दिसत नाहीये. ओ-बी-सीच्या खूप जागा आहेत 7-3. एस-ए-बी-सीच्या पण चांगल्या प्रकारे आहेत आणि ई-डब्ल्यू-एसच्या पण चांगल्या यामध्ये जागा खाली आहेत. ओके. तो कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे व्हॅकन्सी रिपोर्ट हे तर तुम्हाला मी सांगितलं. पण खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर हे मोबाईलमध्ये दिसत नाही. त्यासाठी ही जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये हे व्हॅकन्सी रिपोर्ट हा पूर्ण ओपन होईल. ठीक आहे. त्यानंतर ही जी लिंक आहे Telegram चॅनलला पण टाकून देतो, जेणेकरून तिथूनही तुम्ही प्रॉपरली क्लिक करायचं आहे आणि मोबाईलमधून या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सो व्हॅकन्सी रिपोर्ट हा आउट झालेला आहे. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. आज इव्हनिंगला 5:00 नंतर ज्या विद्यार्थ्यांचे डाउट्स असतील, त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल करू शकता Instagramला डायरेक्टली आणि नंतरला मी तुम्हाला लाईव्ह सेशन सुद्धा 8:30ला जे आहे तेव्हा घेणारच आहे. ओके. एक्झामिनेशन माझी चालू आहे. त्यासाठी काही कमेंटला मी तुम्हाला रिप्लाय देत नाही. त्यासाठीच मी तुम्हाला लाईव्ह सेशन घेत असतो, की जेणेकरून तिथे तुमचे डाउट्स सॉल्व्ह होतील. ओके. सो समजून घ्याल मला, की त्यासाठी तुम्हाला मी आन्सर वगैरे करू शकत नाहीये, बट लाईव्ह सेशनमध्ये नक्की तुमचे डाउट्स मी सॉल्व्ह करेन. त्यासाठी लाईव्ह सेशन जॉइन करत राहा. ओके. जे आजची लिंक असेल ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत भेटून जाईल 8:30ची. ओके. सो एल-एल-बी 3 इयरचे व्हॅकन्सी रिपोर्ट आउट झालेला आहे. काहीही प्रश्न असतील, काही डाउट असतील, कमेंट सेक्शनला विचारा. नक्की आन्सर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. थँक सो मच.